एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या 10 किचन टिप्स। श्री स्वामी समर्थ। बरेचदा लोक स्वयंपाक करण्यापासून दूर पळतात, कारण त्यांना स्वयंपाकघरात चुका होण्याची भीती असते। त्यांना वाटतं की अन्न करपले किंवा कच्चे राहिले किंवा चव चांगली नसेल तर काही खरं नाही। परंतु लोकांना वाटते तितके स्वयंपाक करणे हे अवघड नाही। या सर्व चुकांसाठी तज्ज्ञांनी अनेक टिप्स आणि हॅक्स तयार केल्या आहेत, ज्यांच्या मदतीने किचनमध्ये झालेल्या किरकोळ चुका सुधारल्या जाऊ शकतात। स्वयंपाक ही देखील एक कलेसारखीच कला आहे, जी जरा संयमाने आणि काळजीने केली तर त्यातही परिपूर्णता येते। तुम्हीही स्वयंपाकात नवीन असाल आणि थोडी मदत शोधत असाल तर मला खात्री आहे की या टिप्स तुमच्या उपयोगी पडतील। या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्यातच मदत करतील असे नाही, तर यामुळे तुमच्या स्वयंपाकाला चांगली चवही येऊ शकेल। नंबर 1, डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवावी। नंबर 2, स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा। नंबर 3, पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो। नंबर 4, भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2-3 दिवसांसाठी तयार करून ठेवावे। नंबर 5, लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो। नंबर 6, एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचावी। नंबर 7, त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवावे, म्हणजे ऐनवेळी आपली तारांबळ होत नाही। नंबर 8, योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्यावी। नंबर 9, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवावी। नंबर 10, भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करावा। स्वयंपाकाची पूर्वतयारी करताना या 10 टिप्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।